हॅलो कर आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्त्र स्वागत असो. मी प्रेरणा. आता महाशिवरात्री जवळ आलेली आहे. सगळ्यांचा उपवास असतो. तर उपवासासाठी काहीतरी पदार्थ करावा म्हणून आज मी साबुदाण्याचे पराठे करणार आहे. तर साबुदाण्याचे पराठे करण्यासाठी काय काय लागणार आहे चला तर किचन मध्ये पाहूया आपण. साबुदाण्याच्या पराठ्यासाठी बघा, साबुदाणा आला हा मी भिजवून ठेवला होता. तो भिजलेला साबुदाणा, नंतर उकडलेला बटाटा, नंतर दाण्याचा कूट, दही, नंतर हे आपल्याला उपासाचं पीठ, मिरची, जिरं आणि मीठ आणि लागणारं तूप, एवढे पदार्थ आपल्याला लागणार आहे. प्रथम हे बघा, साबुदाण्याचा पराठा. त्याच्यासाठी साबुदाणा आपल्याला प्रथम हा भिजवलेला साबुदाणा हा वाटून घ्यायचा बघा मिक्सर मध्ये. नंतर साबुदाणा घातला आणि मिरची हे मी वाटून आणते. हे वाटून आणते. हे बघा वाटून आणले. आता बनवते. ह्याला आपण पराठा किंवा डोसा पण म्हणू शकतो. साबुदाण्याचा पराठा किंवा डोसा हे सगळं एकत्र करूया. हे बघा, हे वाटलं, साबुदाणा वाटला आणि मिरची वाटली. ह्याच्यातच आपण बटाट्याचा, उकडलेल्या बटाट्याचा किस टाकायचा. शेंगदाण्याचा कूट, थोडं जिरं, मीठ आणि दही, आणि हे लगेच करून करायचं. नाहीतर ह्याला पाणी सुटतं. म्हणून मी आता तुम्हाला हे लगेच करून दाखवणार आहे. थोडस लागलं तर आपल्याला हे उपवासाचं पीठ टाकायचं, म्हणजे थोडस बाइंडिंग येतं त्याला. थोडस पाणी टाकते. आता मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा, चांगलं झालेलं आहे. आणि लगेच करायचं, नाहीतर त्याला पाणी सुटतं. म्हणून मी आता लगेच करायला घेते. थोडं तूप घालूया. थोडं बंद करूया. तेव्हा आता त्याचं हे होईल, जरा खरपूस झाल्यावरती आपण काढूया. हे बघा झालेलं आहे. वा, कलर बघा किती छान आला. वा, चिकटलं नाही, म्हणजे चांगलं झालं. बघते झालं का. हे बघा झालेलं आहे. हा काढते, दुसरा घालते. हे बघा, हा पण झालेला आहे. हा काढून घेते आणि तुम्हाला मी अजून दोन करून मी प्लेटिंग करून दाखवते. साबुदाणा पराठा, त्यावरती दही आणि शेंगदाण्याची चटणी. तर पाहिलात ना तुम्ही व्हिडिओ माझा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. आणि हा महाशिवरात्र जवळ आलेली आहे, तर हा मुद्दाम मी आधी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवते आहे. तुम्ही हा आधी जरूर घरी करून बघा आणि सर्व उपवास जे करतायत त्यांना खायला द्या आणि मला कमेंट्स करून सांगा. बाय.